रामकृष्ण हरी. आज आपण बनवतोय घरगुती आयुर्वेदिक साबण. त्यासाठी काय घेतले आपण बघा. हा आला कडुलिंबाचा पाला, हे कोरपडचे 2 पानं आहेत, ह्या ई कॅप्सूल आहेत आणि ही सोप बेस आहे. तर आपण कडुलिंबाचा पाला आहे ना, हा त्वचेसाठी खूप छान असतो, आयुर्वेदिक येतो. आणि हे कोरपड ही ऑइली स्किन असो, ड्राय स्किन असो, यासाठी पण चालतं बरं का. तर आपण काय करणार आहे, 1 मूठ कोरपड याचा लिंबाचा पाला 1 मूठ काढून घेणार आहे आणि हे दोघं मिळून मिक्सरमधून काढून घेऊ. बघा आपल्याला हा एक कडुलिंबाचा पाला मी स्वच्छ असा धुवून आणि कोरडा करून घेतलाय बरं का. तो पाला आता आपण असा घेऊ आणि आपल्याला 1 मूठ पेक्षाही जास्त असेल तरी चालेल बरं का. हे बघा छान असं घेतलंय मी. कडुलिंबाच्या पाल्याने आपल्या चेहऱ्यावर जर असे काही डाग असतील किंवा पिंपल असतील तर त्याच्यासाठी खूप आपल्यासाठी खूप चांगलं आहे बरं का. तर हा पाला बघा, हा आलाय आपला 1 मूठ कडुलिंबाचा पाला आणि ही कोरपड घेऊ. आपण आता हा कडुलिंबाचा पाला मिक्सरमधून काढून घेऊ, नंतर कोरपड घेऊ बरं का. बघा याच्यात आपण बिलकुल पाण्याचा वापर केला नाही. हा पाला पूर्ण असा बारीक नाही होते, पण आपण आता त्यात कोरपड जेव्हा टाकू ना, कोरपड टाकल्याच्या नंतर दोघं मिळून छान असं मिक्स होईल बरं का. त्याच्याने बारीक होऊन जाईल. हे बघा, हे आपण कोरपड घेऊ. कोरपडने आपली स्किन इतकी छान बनते ना. कोरपड ऑइली स्किन जर असेल तर त्यासाठी तर कोरपड खूप महत्त्वाची आहे. ऑइली असो, कोरडी असो, कोणती स्किन असो, कोरपड म्हणजे खूप आपल्या चेहऱ्यासाठी महत्त्वाची. असंही आपल्याकडनं वापर होत नाही, तर आपण ह्या साबणमध्ये याचा वापर करू. आणि ना खरंच ही घरगुती साबण, आपण एवढे महागडे प्रोडक्ट घेण्यापेक्षा घरगुती साबण बनवू आणि तुम्ही पण बनवा. आणि असं साबण खरंच हे एक प्रोडक्टच खूप अगदी घरगुती आणि चांगलं प्रोडक्ट आहे. हे बघा, खूप महाग प्रोडक्ट भेटतात, पण आपल्याला त्यापेक्षा आपण जेवढं जे काही घरगुती बनवता येईल, जे काही घरगुती बनवून वापरू आपल्या स्किनसाठी, चेहऱ्यासाठी, ते खूप महत्त्वाचं आहे. बघा मी आता हे मिक्सरमधून बारीक करून घेते. बघा आपण हे बारीक करून घेतले. याला आपण आता वस्त्रगाळ करणार आहे, पण त्या अगोदर आपण पाणी ठेवून देऊ आणि हे सोप बेस वितळायला ठेवू. आपल्याला घरगुती जर काही व्यवसाय करायचं म्हटलं ना, तर ही साबणचा व्यवसाय खूप छान आहे बरं का. आणि सर्व काही आपल्याला घरगुती अवेलेबल असतं. आपल्याला कुठून काही, फक्त ही सोप बेस आणि ही कॅप्सूल जी आहे ही आपल्याला विकत आणावं लागेल आणि आपली स्वतःची मेहनत आहे यात. बघा आपण आता हे सोप बेस करून काढून घेऊ. हा अर्धा किलोचा आहे मी मागवलेला. यात ग्लिसरीन असतं, त्यामुळे आपल्याला वेगळं असं खूप काही घ्यावं नाही लागत बरं का. खूप छान साबण बनतो. मी तर कधीपासून हा साबण वापरते, मला चेहऱ्याला खूप फरक पडलाय. तुम्ही सगळ्यांनी बघा, ज्यांनी कोणी चेहऱ्यावर डाग असतील, पिंपल असतील, तर त्यांच्यासाठी हे प्रोडक्ट खरंच, हा साबण खूप चांगला आहे. निंबू, कडुलिंबू आणि कोरपड. आपल्याला असंही घ्यायचं म्हटलं बाहेरून तर केमिकलच असतं त्यात. आपण हे कसं स्वतः बनवतो आणि स्वतःच्या देखरेखीखाली असतं की आपण यात काय काय टाकले ते. बघा किती अशी छोटे छोटे काप करून घेतले. आता मी हे वितळवून घेते आणि हे आपल्याला डायरेक्ट गॅसवर नाही ठेवायचंय वितळायला. आपण अगोदर पाणी ठेवणार आहे. पाण्यामध्ये दुसरं एक हे ठेवून, भांडं ठेवून त्यात वितळवून घेणार आहे आपण ही सोप बेस. बघा आपण पाणी ठेवलंय आणि पाण्यामध्ये हे पातेलं ठेवलंय. पातेल्यात ती सोप बेस टाकणार आहे, जेणेकरून डायरेक्ट नाही ठेवणार वितळायला. इथे आपण ही सोप बेस छान अशी वितळायला ठेवली आहे. डायरेक्ट नाही पाण्यात ठेवणार, गॅसवर ठेवणार आहे. पाणी ठेवलंय, पाण्यामध्ये स्टँड ठेवून आणि त्यात आपण ही सोप बेस वितळायला ठेवली. बघा ही वितळवून देऊ. बघा आपण काय केलंय, मी एक कॉटनचा कपडा घेतला, त्या कपड्यामध्ये ते वाटण काढून घेतलं आणि असं छान असं बारीक पिळून घेऊ. आपली सोप बेस वितळली. बघा अजून थोडी बाकी आहे, थोडं वितळून देऊ. तोपर्यंत आपण हे बघा, हे छान बनवले झालंय. मी गाळून घेतलं, वस्त्र गाळ करून घेतलंय. त्यात आपण आता त्या कॅप्सूल टाकून घेऊ. ह्या कॅप्सूल आहे ना अशा अगदी हळू फोडायच्या बरं का, नाही तरी ना
ते सर्व बाहेर जातं त्याचं. एकदम व्यवस्थित फोडायच्या. तुम्ही ना हा व्हिडिओ कुठून बघताय आणि काय काय तुम्हाला कसं वाटतंय ते तुम्ही लाईक करून नक्की सांगा आणि एक सबस्क्राईब करा. आपण आता हे ना छान असं मिक्स करून देऊ. आणि ज्यांच्यासाठी खरंच घरगुती काहीतरी व्यवसाय करायचा आहे, ज्या महिलांना, त्यांच्यासाठी खरंच हे सोप बेस बाहेरून मागवायचं आणि असं घरगुती साबण बनवायच्या. बघा आपण एक छान असं मिक्स केलंय. बघू आता मी त्यात टाक. बघा आपलं हे छान मिल्क झालंय. आपण आता हे यात टाकून देऊ बरं का. टाकल्याच्या नंतर आहे ना थोडं अगदी छान असं मिक्स करू आणि अगदी 2 मिनिटं असं हलवून घेऊ. बघा छान होतंय. एक सारखा असं आपण हलवून घेऊ. इतकी छान साबण बनते ना. हे आयुर्वेदिक साबण आहे. आपल्याला असे बाहेरचे प्रोडक्ट खूप महाग भेटतात, त्यापेक्षा आहे ना तुम्ही पण असंच बनवा. झालंय, आपण आता गॅस बंद करू आणि ते जे आहे त्यात टाकून घेऊ. बघा बघा आपल्याकडे हे साचे आहेत. हे मी ना सोप बरोबरच ऑर्डर केले होते बरं का. त्यात आपण हे टाकून देऊ आणि हे टाकल्याच्या नंतर याला हालचाल नाही करायची. 1 तास छान असं सेट होऊ द्यायचं याला. बघा फ्रीजमध्ये किंवा फ्रीजरमध्ये ठेवायची गरज नाही. आपण 1 तास असं जरी राहू दिलं ना तरी छान मिळेल. असं एकदम शांत असं बघा होऊन जातं. आपले साबण बघा किती सुंदर झाले आहेत. अशा साबण तुम्ही बनवा आणि मला नक्की सांगा बरं का. किती छान साबण झालेत बघा.